पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। महागाव पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड, 2 जुगारी ताब्यात, 3 दुचाकींसह 1.70 लाखांचा मुद्देमाल जप्त। महागाव पोलिसांनी जुगार विरोधी कारवाई करत तालुक्यातील टेंभी येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून 2 जुगार खेळणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले। या कारवाईत 3 दुचाकींसह एकूण 1,70,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई 31 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली। जप्त केलेला मुद्देमाल पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी फुलसावंगी पोलीस चौकीत जमा करण्यात आलाय। या धाडीत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलसावंगी पोलीस चौकीचे कर्तव्यदक्ष बीट जमादार सुहास कायदे, अनिल गाडे, अमोल भगत आणि सुनील जाधव यांनी सहभाग घेत यशस्वी कारवाई केली। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून रात्री 9 वाजेपर्यंत पुढील कायदेशीर कारवाई सुरू होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। महागाव पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार व्यवसायावर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून अशा बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध पोलिसांचा धडक कारवाईचा इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महागाव प्रतिनिधी श्याम शिंदे।